नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले तुमचं 10th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड मधला मॅथ्स पेपर 1 आपण अल्जेब्रा स्टडी करतोय. त्यामधलं फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आपण स्टडी करतोय. या लिनियर इक्वेशन मध्ये फर्स्ट लेक्चर ऑलरेडी आपण कव्हर केले. त्यामध्ये आपण सॉल्व्ह केलाय प्रॅक्टिस सेट 1.1 आणि तो जर प्रॅक्टिस सेट तुम्ही मिस केला असेल तर नक्की बघा. आज या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2. त्याचे जे बेसिक्स आहेत ते फक्त आपण इथे बोर्डवर एक्सप्लेन करू, कारण की हा जो प्रॅक्टिस सेट आहे यामध्ये सुद्धा अगेन आपल्याला सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन्स. बट सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे बाय ग्राफिकली. आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेली एलिमिनेशन मेथडने. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली, म्हणजे आपल्याला ग्राफचा यूज करावा लागणार आहे या प्रॅक्टिस सेटसाठी. त्यासाठी जे जे बेसिक्स आहेत ते फक्त मी इथे बोर्डवर तुम्हाला मेन्शन करणार आहे आणि जो काय प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो आपण ग्राफ बुकवरच सॉल्व्ह करणार आहे. जसे 9th स्टँडर्ड मध्ये आपण ग्राफचे लेक्चर जसे आपण ग्राफ बुकवरच सॉल्व्ह केलेले त्याच मेथडने आपण ग्राफ बुकवरच सॉल्व्ह करणार आहे. त्यामध्ये कसं मला थोडं तुम्हाला समजून सांगताना सुद्धा इझी जातं आणि तुम्हाला अंडरस्टँडिंग करून घेताना सुद्धा इझी जातं. जो फक्त एक्सप्लेनेशनचा पार्ट आहे तो फक्त आपण इथं एक्सप्लेन करू. जे प्रिव्हियस लेक्चर होतं ते आपलं फर्स्ट लेक्चर होतं तुमच्या 10th स्टँडर्डचं. पण त्या लेक्चरमध्ये मी जास्त बाकीचा काही एक्सप्लेनेशनचा पार्ट म्हणजे हा जो चॅप्टर आहे तो किती इम्पॉर्टंट आहे, मग बाकीचे किती चॅप्टर्स आहेत वगैरे असं काही डिस्कशन आपण केलं नाही. होतं काय की आपण जस्टच तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये 9 कव्हर करून 9th स्टँडर्ड तुमचे कव्हर करून जस्टच तुम्ही 10th मध्ये आलेले असता आणि त्यात आपल्या घरातले सगळे मेंबर्स त्यांनी सुद्धा आपल्याला अलर्ट केलेलं असतं यावर्षी तुझी 10th स्टँडर्ड आहे, यावर्षी 10th स्टँडर्ड आहे. रिलेटिव्हने आपल्याला अलर्ट केलेलं असतं, आजूबाजूवाल्यांनी सुद्धा आपल्याला अलर्ट केलं असतं की बाबा तुझी 10th स्टँडर्ड आहे, की तू चांगला स्टडी कर वगैरे वगैरे असे बरेच सजेशन्स आपल्याला दिलेले असतात. त्यामुळं ऑलरेडी आपण बरेच अलर्ट पण झालोय आणि त्यात फर्स्ट लेक्चरमध्येच अजून थोडं तुम्हाला प्रेशर नको म्हणून मी फर्स्ट लेक्चरमध्ये काही एक्सप्लेन केलं नाही. आपण जसे रोजचेच लेक्चर्स जसे सॉल्व्ह करायचो, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचं, तसंच मी फर्स्ट लेक्चर जे होतं ते अगदी शांतपणे आपण स्टार्ट केलं आणि प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर या लेक्चरमध्ये मी थोडंसं एक्सप्लेन करणार आहे की हा जो चॅप्टर आहे तुमचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, हा चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण की हा तुम्हाला चॅप्टर तुमच्या बोर्ड एक्झामसाठी टोटल 12 मार्क्सला आहे. तर त्या 12 मार्क्स मधले प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुमचे क्लिअर होणार आहेत 3 मार्क्स. कारण की प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं तुमचे जर प्रिव्हियस इयर्सचे जर क्वेश्चन पेपर जर तुम्ही रेफर कराल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं प्रत्येक वेळेस एक्झाम्पल आलेलंच आहे. त्यामुळे या तुमच्या इयरमध्ये सुद्धा प्रॅक्टिस सेट 1.1 मधून तुम्हाला एक्झाम्पल येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्याला अजिबात स्किप करायचे नाहीत. सगळे एक्झाम्पल आपण बोर्डवर सॉल्व्ह केलेले आहेत, अगदी इझी आहेत कारण की ते तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये सुद्धा ऑलरेडी स्टडी केलेले होते. तोच पार्ट होता, तोच आपण तसाच कंटिन्यू केलेला आहे. थोडे एक्सप्लेन केला, जो होऊन गेलेला पार्ट होता तो एक्सप्लेन केला आणि मगच आपण स्टार्ट केले. तर 1 लाइनर साठी म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह साठी 1 मार्क्स साठी क्वेश्चन येऊ शकतो की दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का, असं 1 लाइनर एक क्वेश्चन येईल, तो 1 मार्क्ससाठी. आणि मग प्रॅक्टिस सेट्स मधले जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले ना त्यामधला एक हमखास 3 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो. प्रॅक्टिस सेट 1.1 चे जे सगळे एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह केलेले आहेत त्याचं तुम्ही इंडिपेंडंट प्रॅक्टिस करा. अगदी आपल्याला परफेक्टच करायचे आहेत ते एक्झाम्पल्स आणि आपले 3 मार्क्स आपल्याला कन्फर्म करायचे आहेत बोर्ड एक्झामचे. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये अगेन सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली. आपल्याला जो काय क्वेश्चन दिलाय तो अगदी केअरफुली तुम्हाला रीड करायचा आहे. फक्त सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन आहे का, सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली असं मेन्शन केले, तो जो क्वेश्चन आहे तो आपल्याला केअरफुली रीड करायचा आहे आणि मगच अटेम्प्ट करायचा आहे. तर हा जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे 1.2, तर या प्रॅक्टिस सेट मधलं अगेन जसं प्रॅक्टिस सेट 1.1 अगदी इम्पॉर्टंट आहे ना, तसाच प्रॅक्टिस सेट 1.2 सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण की ग्राफिकली सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा 3 मार्क्सला और 4 मार्क्सला, काही वेळेस 4 मार्क्सला सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळं हा प्रॅक्टिस सेट सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे. अगेन तुमचे 3 मार्क्स फिक्स होणार आहेत बोर्ड एक्झामचे. त्यामुळं या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहे. अगदी इझी पार्ट आहे, तो तुम्ही ऑलरेडी स्टडी सुद्धा केलाय, त्यामुळे थोडासा तुम्हाला त्याच्याबद्दल अंदाज आहे. आपण रिकॉल करूच, त्यामुळे तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि मग आपला प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करणार आहे. पण अजून एक इम्पॉर्टंट थिंग जी अशी आहे की मी फक्त जो एक्सप्लेनेशनचा पार्ट आहे ना तो मी बोर्डवर मेन्शन करणार आहे, जेणेकरून थोडंसं तुम्हाला अंदाज येईल. आणि जे आपण प्रॅक्टिस सेट सगळे सॉल्व्ह करणार आहे तर त्याचं एक्सप्लेनेशन आणि विथ आपला ग्राफ, तर हे आपण ग्राफ बुकवरच आपण राहिलेले जे लेक्चर आहे ते ग्राफ बुकवरच आपण रेकॉर्ड करणार आहे. त्यामुळे तिथं मी दिसणार नाही, पण डायरेक्ट ग्राफ बुक दिसेल आणि तुमच्यासोबत मी सुद्धा तिथं आपण सॉल्व्ह करू दिलेले इक्वेशन्स आणि मग त्याचा ग्राफ आपण प्लॉट करू, पण ग्राफ बुकवर. स्टार्ट करूया आता ना. आता हा जो आहे चॅप्टर,
हा तुमचा कसा टेस्टमध्ये युनिट टेस्ट असतील, तुमच्या क्लासच्या टेस्ट असतील, तुमच्या स्कूलमधल्या टेस्ट असतील आणि युनिट टेस्ट वगैरे बऱ्याच वेळेस रिपीट होतो, त्यामुळे हा अगदी कन्फर्म होऊन जातो. आज मी फक्त या एका चॅप्टर बद्दल डिस्कशन केले. नेक्स्ट जसे आपण चॅप्टर क्लिअर करत जाऊ तसं डिस्कशन करत जाऊ. फार प्रेशर घेण्यासारखं किंवा फार क्रिटिकल असं काही नाही. जसे तुम्ही 9th स्टँडर्ड पर्यंत अगदी तुम्ही चांगले मार्क्स स्कोर केलेले आहेत, तसेच तुमचे 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा अगदी नक्की स्कोर होतील. एवढी तयारी आपण परफेक्ट करायची आहे. सगळे जे काय आहे आपले प्रॅक्टिस सेट्स, आपले प्रॉब्लेम सेट, ते तुम्ही अगदी स्वतः इंडिपेंडंट अगदी प्रामाणिकपणे करत जा. तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करणार आहात तेवढे तुम्ही परफेक्ट होणार आहात. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस स्वतः इंडिव्हिज्युअल सुद्धा करावं लागणार आहे. मॅक्झिमम पार्ट आपण प्रॅक्टिस सेटचा आपण आपल्या लेक्चर्स मध्ये कव्हर करतो. त्याचं तुम्ही इंडिपेंडंट सुद्धा प्रॅक्टिस करून बघत जा. कधी क्वचित एखादं होमवर्कसाठी जरी एक्झाम्पल बाकी ठेवलं तरी ते तुम्ही सॉल्व्ह करून बघत जा. जरी कोणताही तुम्हाला डाऊट असेल, एखादा कन्सेप्ट तुम्हाला कळाली नाही, एखादं एक्झाम्पल कळालं नाही, काहीही असेल तुमचे डाऊट्स, तरी तुम्ही नक्की कमेंट करत जा. तुमच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा देण्याचा मी प्रयत्न करेन. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करेन आणि तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील एवढा मी नक्की प्रयत्न करेन. चला स्टार्ट करूया आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2. या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपल्याला अगेन सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन्स, पण सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला ग्राफिकली. मग आता हे जे 2 इक्वेशन्स मी इथे मेन्शन केलेत, हे 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलेत आणि सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग ग्राफ और ग्राफिकली असं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर या ग्राफिकल मेथड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये सुद्धा बघा सॉल्व्ह केलेला आहे, कदाचित तुम्हाला लक्षात असेल तरी ठीक आहे, नसेल तर आपण इकडे रिकॉल करू. आपल्याला काय करायचं आहे, असा एक बॉक्स बनवायचा आहे. या बॉक्स मध्ये आपल्याला काय करायचंय, इथं एक्सच्या व्हॅल्यू, इथं वायच्या व्हॅल्यू आणि इथं ऑर्डर पेर तुमची एक्स कॉमा वाय मेन्शन करायचे. आणि इथे आपल्याला एखादी लाईन ड्रॉ करण्यासाठी ऍटलिस्ट किती पॉइंट्स लागतात, तर 2 पॉइंट्स लागतात. आपल्याला एखादी लाईन ड्रॉ करण्यासाठी किती पॉइंट्स लागतात, 2 पॉइंट्स लागतात. तर आपण इथं 2 पेक्षा एक एक्स्ट्रा घेऊ, म्हणजे जेणेकरून आपण एकदम कन्फर्म आपली लाईन आपण सुंदरशी अशी आपण ड्रॉ करू शकू. म्हणून आपण काय करणार, इथे 1, हे 2 आणि 3, हे 1, 2, 3 हे मी बॉक्स का करते, कारण की आपल्याला तिथे काय घ्यायचे, कोऑर्डिनेट्स घ्यायचे, एक्सचे आणि वायचे, आणि मग त्याच्यानंतर ऑर्डर पेअर बनणार आहे आणि जे काय पॉइंट्स बनणार आहेत ते आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे आहेत. आपण काय केलेलं आहे 9th स्टँडर्ड मध्ये, तुमच्या कदाचित लक्षात असेल तर बघा. आणि जो काय तुमचा लिनियर इक्वेशनचा ग्राफ आहे, लिनियर इक्वेशन, प्रत्येक लिनियर इक्वेशनचे आपण ग्राफ प्लॉट करू शकतो. आणि जे काही लिनियर इक्वेशनचे ग्राफ असतात ते ऑलवेज कसे असतात, स्ट्रेट लाईन. ऑलवेज कसे असतात, स्ट्रेट लाईन. या 2 लिनियर इक्वेशन साठी मी सेपरेट 2 बॉक्स बनवलेत आणि आपल्याला असे बॉक्स बनवायचे. जेव्हा आपण सॉल्व्ह करणार आहे ना, तेव्हा तुम्हाला असे बॉक्स बनवावे लागणार आहेत, कारण की या बॉक्सला काय आहे, मार्क्स आहे. याला 1 मार्क, याला 1 मार्क, आणि मग तुम्ही जो ग्राफ प्लॉट करताय त्याला 2 मार्क्स. असे 4 मार्क्स साठी क्वेश्चन आला तर याला प्रत्येक बॉक्सला 1 मार्क्स आहेत. त्यामुळे आपल्याला बॉक्स अगदी सुटसुटीत बनवायचे आहेत. आता हे जे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन मी इथे राईट डाऊन करते. x + y = 6. लिनियर इक्वेशनचे ग्राफ कसे असतात, तर स्ट्रेट लाईन असतात. ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. तर हे लिनियर इक्वेशन दिले, याचा आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळणार आहे. हे लिनियर इक्वेशन दिले, याचा अगेन एक स्ट्रेट लाईन मिळणार आहे. आणि मग ते 2 लाईन्स आहेत, तर ते कुठे ना कुठेतरी इंटरसेक्ट होणार, आणि जो इंटरसेक्टिंग पॉईंट असतो ना, तोच या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असतं. आता आपण जस्ट सॉल्व्ह करू, मग तुम्हाला समजेल. x + y = 6 दिले, तर आता आपण काय करूया, हा x = 6 - y केलं तरी चालेल, और y ऍज इट इज ठेवून आपण 6 - x केलं तरी चालेल. तुम्हाला हे इक्वेशन तुम्ही यूज केलं तरी चालेल, हे y चे इक्वेशन यूज केलं तरी चालेल. जे तुम्हाला सोयीस्कर वाटतं, जे तुम्हाला इझी वाटतं ना, ते इक्वेशन तुम्ही यूज करत जा. इथे आपण x ऍज इट इज ठेवू आणि काय करू, हा 6 आणि हा +y काय करू, -y. हे जे इक्वेशन आहे ना, हे आपल्याला फक्त यूज करायचं आहे. आता इकडे आपण ह्या ओरिजिनल इक्वेशन कडे नाही जायचं, आपल्याला हे जे आपण ऍडजस्ट करून बनवले ना, या इक्वेशनवर आता कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सेम या नेक्स्ट इक्वेशन साठी x - y = 4 आहे. तर शक्यतो जो मायनस असतोय ना, हे 2 व्हेरिएबल्स आहेत, तर यातला जो मायनस आहे ना, तोच आपल्याला शिफ्ट करायचा, जेणेकरून तो पॉझिटिव्ह होईल आणि आपल्याला सॉल्व्ह करताना इझी जाईल. शक्यतो आपण तसं करू. x = हा -y आहे ना, तो आपण +y. -y काय झाला, शिफ्ट झाल्यानंतर राईट हँड साईडला +y. मग हे तुम्हाला मिळालं न्यू इक्वेशन. आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे इथे. हे आपण नंतर करू, हे इक्वेशन आपण कंटिन्यू करू. आता आपल्याला काय करायचं आहे, x = 6 - y आहे ना, तर आपल्याला प्रत्येक वेळेस y ची आपण व्हॅल्यू पुटअप करू. तुम्ही x = पुटअप करून मग करस्पॉन्डिंग y फाइंड आउट केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण इकडे 6 - y करतोय, मग इथं y ची जर व्हॅल्यू आपण पुटअप केली 0, 1, 2, 3 अँड सो ऑन, आपण कोणती मग करस्पॉन्डिंग x तुम्हाला लगेचच मिळेल इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर. म्हणून आपण काय करायचंय, y ची व्हॅल्यू पुटअप करूया. आता आपण y पुटअप करूया. पुट y = 0.
तुम्ही वायच्या व्हॅल्यूज 0, 1, 2, 3 अँड सो ऑन कोणत्याही पुटअप करू शकता. ज्या तुम्हाला आवडतील, ज्या तुम्हाला इझी वाटतील त्या तुम्ही पुटअप करायच्या. मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करेन की जास्तीत जास्त इझीच व्हॅल्यू आपण पुटअप करायच्या, जेणेकरून आपल्याला जे पुढचं कॅल्क्युलेशन आहे ते इझी जाईल. म्हणून आपण अगदी सिंपल, तुम्ही तुमच्या मनानेच तर पुटअप करायचे आहेत, मग आपण जास्तीत जास्त इझीच करायचं, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये आपला वेळ जाणार नाही. आता आपण पुटअप केलं y इज इक्वल्स टू 0, y इज इक्वल्स टू 0, तर आपल्याला या इक्वेशन मध्ये पुटअप करायचं आहे. आपल्याला y काय आहे 0, मी डायरेक्ट इकडे केले. y इज इक्वल्स टू 0 असताना x किती मिळाला तुम्हाला 6. तर आता आपल्याला हा जो आपण बॉक्स बनवला ना, इथं या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. y इज इक्वल्स टू किती घेताय तुम्ही 0, मग इथं आपण 0 पुटअप करू. मग तुम्हाला y इज इक्वल्स टू 0 असताना तुमचा करस्पॉन्डिंग x सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळाला, तर 6 मिळाला. तर आपण इथं 6 पुटअप करू. आता जी ही ऑर्डर पेअर आहे ती इथं मेन्शन करू, आधी 6 आणि मग 0, म्हणजेच आधी x आणि मग y ची व्हॅल्यू आपण ठेवली 0, इथं आला 0, मग करस्पॉन्डिंग x मिळाला 6, मग आली आपली ऑर्डर पेअर 6,0. आता नेक्स्ट आपण पुटअप करू y इज इक्वल्स टू 1, 0 पुटअप केला तर 1 पुटअप करू. x इज इक्वल्स टू 6 मायनस y, therefore x is equals to 6 minus 1 is equals to 5. 6 minus 1 किती आला 5, therefore x is equals to 5. जेव्हा तुम्ही y is equals to 1 पुटअप करता तेव्हा तुम्हाला करस्पॉन्डिंग x काय मिळाला 5. y is equals to 1 पुटअप केल्यानंतर 5 मिळाला आपल्याला, आपली ऑर्डर पेअर आली 5,1. नेक्स्ट पुट y is equals to 2, 0 पुटअप केला, 1 पुटअप केला, आता आपण पुटअप करूया 2. y is equals to 2 पुटअप केल्यानंतर x is equals to 6 minus y, 6 minus 2 is equals to 4, therefore x is equals to 4. x is equals to 4. जेव्हा तुम्ही y is equals to 2 पुटअप करता, x किती मिळाला तुम्हाला 4, ऑर्डर पेअर का आली 4,2. आता नेक्स्ट आपण पुट y is equals to, इथे काय आहे x is equals to काय आहे हा 4 plus y. आता आपण काय करूया अगेन y च्या व्हॅल्यू पुटअप करूया, y is equals to 0. x काय मिळणार आहे तुम्हाला 4 plus 0 is equals to 4, therefore x is equals to 4. x किती मिळाला 4. y is equals to 0 पुटअप केल्यानंतर x किती मिळाला 4, y is equals to 0 पुटअप केल्यानंतर x किती मिळाला 4, ऑर्डर पेअर काय आली 4,0. तुम्ही आता आपण सगळ्या पॉझिटिव्हच घेतल्यात, आता आपण काय करूया ही निगेटिव्ह घेऊया. कोणतीही घेतली तरी चालेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, जास्तीत जास्त आपल्याला इझी घ्यायचं एवढं लक्षात ठेवायचं. पुट y इज इक्वल्स टू -1, therefore x इज इक्वल्स टू 4 प्लस y आहे ना, इथं किती येणार -1, 4 - 1 किती आला तुमचा 3, therefore x इज इक्वल्स टू 3. किती मिळाला तुम्हाला x इज इक्वल्स टू 3. जेव्हा y इज इक्वल्स टू -1 आपण पुटअप करतोय, करस्पॉन्डिंग x किती आला तुमचा 3, ऑर्डर पेअर काढली 3,-1. नेक्स्ट y इज इक्वल्स टू, आता आपण पुटअप करूया -2, therefore x is equals to 4 minus 2 is equals to 2, therefore x is equals to 2. y is equals to -2 पुटअप केला आपण, तर करस्पॉन्डिंग x मिळाला आपल्याला 2, आपली ऑर्डर पेअर काय आली 2,2. आता हे जे पॉइंट्स मिळाले आहेत तुम्हाला 6,0, 5,1, 4,2, हे 3 पॉइंट्स आहेत या सायमल्टेनियस इक्वेशनचे x प्लस y इज इक्वल्स टू 6. फर्स्ट आपल्याला हे पॉइंट्स प्लॉट करून लाईन ड्रॉ करून घ्यायची. स्टुडंट काय करतात बऱ्याच वेळेस, हे 3 पण प्लॉट करतात, हे 3 पण प्लॉट करतात आणि मग लाईन ड्रॉ करतात. मग काय होतं, पॉइंट सगळे मिक्स होतात आणि लाईन कुठून ड्रॉ करायची हेच विसरून जातात. आपल्याला काय करायचे, जी लाईन जे आपण कॉर्डिनेट्स आपण इथे मेन्शन करतो लगेचच ती लाईन ड्रॉ करायची आणि मग नेक्स्ट टेबलकडे जायचंय, विसरायचं नाही आपल्याला. आता आपण हे पॉइंट्स प्लॉट करू. आपल्याला ऍक्च्युअली हे सगळं ग्राफ बुकवर करायचंय, पण मी फक्त इथं तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते. आपण अगेन ग्राफ बुकवर सुद्धा आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना अगेन या सगळ्या प्रोसिजर करणार आहोत. आता इथे 6,0 आपल्याला काय करायचंय, एक्स कॉर्डिनेट कोण आहे 6 आहे आणि वाय कॉर्डिनेट कोण आहे 0 आहे. एक्स कॉर्डिनेट 6 आहे, पॉईंट कुठे येणार हा एक्स ऍक्सिस वर, हा आला पॉईंट तुमचा 6,0. तो पॉईंट मेन्शन करायचा 5,1. आता एक्स कॉर्डिनेट वर 5 आणि वाय कॉर्डिनेट वर 1, हे बघा इथं आला पॉईंट हा, आणि जो पॉईंट आपण मेन्शन करतो त्याला छोट्याशा सर्कलने आपल्याला हायलाइट करायचंय 5,1. नेक्स्ट काय आहे 4,2, हा आला तुमचा 4,2. मी इथे लाईन ड्रॉ केले बघा, ही मी विदाउट स्केल केले. प्रॅक्टिस सेट जेव्हा ऍक्च्युअली आपण सॉल्व्ह करू ग्राफ पेपरवर तिथे आपण अगदी परफेक्टली करू. इथे मी तुम्हाला समजण्यासाठी मी इथे ड्रॉ करते, त्यामुळे मी विदाउट स्केल केले, त्यामुळे ती अगदी परफेक्टली आलेली नाहीये, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी सांगते. आता हा आपला पार्ट क्लिअर झाला, तर याचं इक्वेशन काय एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6 इथं मेन्शन करायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. आणि आणखीन अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे जो काही तुम्ही ग्राफ प्लॉट करताय एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस तुम्हाला सगळं समजते, तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे ते एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वगैरे प्लॉट करायचं, पण आपण स्केल कोणतं मेन्शन करतोय ना ते स्केल इथं मेन्शन करायचं. स्केल मेन्शन करायला विसरायचं नाही. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस.
कोणत्या स्केलने आपण तो प्लॉट करतोय ते मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून त्या स्केलला सुद्धा मार्क्स आहे. स्केल विसरायचं नाही आपल्याला. तुम्ही स्केल लिहायला विसरलात, तुम्ही तिथं नोट करायला विसरला तर तुमचा हाफ मार्क कट होणार. स्केल विसरायचं नाही आपल्याला. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, विसरायचं नाही. आता ही जी लाईन ड्रॉ केली त्याचं इक्वेशन मी इकडे मेन्शन केले. आता आपल्याला नेक्स्ट हा जो टेबल आपण केला एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4 साठी, आता हा आपल्याला याचे जे कॉर्डिनेट्स मिळाले ते आपल्याला प्लॉट करायचे आहेत. फर्स्ट कोण आहे 4,0. एक्स कॉर्डिनेट कोण आहे 4 आणि वाय कॉर्डिनेट 0, म्हणजे पॉईंट कुठे येणार एक्स ऍक्सिसवर. हा आला तुमचा 4,0. आता नेक्स्ट हा काय आहे 3,-1. हा 3 आहे आणि हा -1 आहे. वाय ऍक्सिस वरचा -1 म्हणजे पॉईंट कुठे येणार हा 4th क्वाड्रंट मध्ये 3,-1. नेक्स्ट काय आहे 2 आणि -2. 2 आणि -2. हा एक्स वरचा 2 आणि हा वाय वरचा -2 म्हणजे पॉईंट आला तुमचा इथे 2,-2. मी इथे अंदाजे घेते, अगदी परफेक्टली येणार नाही हे, फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी इकडे ड्रॉ करून दाखवते. आपण परत ग्राफ बुकवर सुद्धा करायचं आहे ते. आता काय करूया, हे जे 3 पॉईंट मिळाले इथून मी लाईन ड्रॉ करते. लाईन ड्रॉ केली आणि ही जी लाईन आपण ड्रॉ केली ती कोणत्या इक्वेशनची एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. ज्या 2 लाईन्स आहेत त्या इंटरसेक्ट कुठं झाल्या तर या पॉईंटवर एक्झॅक्टली इथे इंटरसेक्ट झाल्या ह्या 5,1. म्हणजे ह्याचा एक्स कॉर्डिनेट काय आहे तर 5 आहे आणि वाय कॉर्डिनेट काय आहे तर 1 आहे. 2 इक्वेशनच्या या ज्या 2 लाईन्स आहेत त्या इंटरसेक्ट झाल्या 5,1 या पॉईंटवर इंटरसेक्ट झाल्या. या 5,1 या पॉईंटवर इंटरसेक्ट झाल्यामुळे एक्स कॉर्डिनेट काय आहे 5 आणि वाय कॉर्डिनेट काय आहे 1, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 1 इज सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आपण जेव्हा बाय इलिमिनेशन मेथड असेल, सबस्टिट्यूशन मेथड असेल, आपण 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो. म्हणजेच काय आपण फाइंड आउट करतो एक्स अँड वाय. आता आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत, बट बाय युझिंग ग्राफ, म्हणजे ग्राफिकली आपल्याला जे सॉल्व्ह करायचे आहेत. मग ह्या आपण काय केलं, या लिनियर इक्वेशनचे 2 लाईन्स आपण ग्राफ पेपरवर प्लॉट केलं. तर त्या 2 लाईन्स कुठेतरी इंटरसेक्ट होणार. मग जिथे त्या इंटरसेक्ट होतात, आता इथे ह्या 2 लाईन्स आपण प्लॉट केल्यानंतर त्या इंटरसेक्ट झाल्या आपल्या 5,1 वर. म्हणजेच 5,1 इज सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. समजलं? जिथे त्या 2 लाईन इंटरसेक्ट होतात तो जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तेच तुमच्या दिलेल्या 2 सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आहे. मग त्यातला एक्स कॉर्डिनेट कोण आहे तर 5 आहे आणि वाय कॉर्डिनेट कोण आहे तर 1 आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 1 इज सोल्युशन फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. समजलं तुम्हाला? सॉल्व्ह करूया आपण प्रॅक्टिस सेट 1.2. या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल दिले ना, या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये कम्प्लीट द फॉलोइंग टेबल आपल्याला फक्त फिलअप्स करायचे आहेत. ज्या आपण जस्ट आता एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण सॉल्व्ह केलं ना, तिथे आपण जसे टेबल बनवलेले तर त्या टेबल मधला मॅक्झिमम पार्ट त्यांनी ऑलरेडी आपल्याला मेन्शन केलेला आहे. ज्या फिलअप्स आहेत फक्त त्या आपल्याला इथं फिलअप करायच्या आहेत. इथे बघा हा 3 आहे आणि इथे हा 3 आणि इथं फिलअप्स करायचे आहे आपल्याला. आणि आपली पेअर काय दिले त्यांनी 3,0, म्हणजेच हा एक्स कॉर्डिनेट 3 आहे आणि वाय कॉर्डिनेट काय आहे 0 आहे. मग आपल्याला इथं काय पुटअप करावं लागेल 0. आता नेक्स्ट इथे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल साठी इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले आणि मग एक्स अँड वाय फाइंड आउट केलेलं. ऍक्च्युअली आपण तिथं काय केलेलं, एक व्हेरिएबल आपण पुटअप करतो आणि मग करस्पॉन्डिंग आपण दुसरं व्हेरिएबल फाइंड आउट करत होतो. इथं ऑलरेडी आपल्याला मेन्शन केलेलं आहे की आपल्याला पुटअप काय करायचं आहे, मग करस्पॉन्डिंग एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथे या लास्ट ब्लॉक मध्ये बघा इथे 0,3 ऑर्डर पेअर काय आहे तुमची 0,3, म्हणजे कॉर्डिनेट काय आहे 0 आणि वाय कॉर्डिनेट काय आहे 3. तर इथे वाय त्यांनी मेन्शन केलंय आणि एक्स ची इथं फिलअप बाकी ठेवले. म्हणजे इथे एक्स काय येणार आहे 0. ही तुम्ही फिलअप केली आणि ही तुम्ही फिलअप केली. आता इथे बाकीचं काय नाही. इथे हा 0 -4 इथे ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलाय. इथे फक्त आपल्याला 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. इथं 1च व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण या इक्वेशन पासून कंटिन्यू करू. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता काय करूया आपण एक्स ॲज इट इज ठेवूया, वाय आपण शिफ्ट करूया 3 - वाय झाला. आता आपल्याला वायची व्हॅल्यू काय पुटअप करायचे तर 5 पुटअप करायचे. पुट वाय इज इक्वल टू 5. आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये ना तुम्हाला डायरेक्ट फिलअप करायचे. तुम्ही अगदी ओरली सुद्धा करू शकता. तुम्ही ओरली केले आणि डायरेक्ट फिलअप केली तरी चालेल. मी तो तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते जेणेकरून तुमचं थोडंसं प्रॅक्टिस होईल. आपल्याला पुटअप काय करायचं आहे वाय इज इक्वल टू 5. वाय इज इक्वल टू 5 पुटअप करायचं आपल्याला या इक्वेशन मध्ये. हे जे न्यू इक्वेशन आपण बनवले या इक्वेशन मध्ये आपल्याला पुटअप करायचं आहे. एक्स इज इक्वल टू 3 - 5. आपला जो 5 आहे आपण पुटअप केला 3 - 5 किती आला तुमचा -2. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आला तुमचा -2. आता आपल्याला इथं फिलअप करायचा आहे तो -2 आपण फिलअप करतोय. आपली ऑर्डर पेअर काय येणार आहे -2, 5 ही आली आपली ऑर्डर पेअर. हे क्लिअर झालं. आता या नेक्स्ट इक्वेशन कडे या. हे जे इक्वेशन नेक्स्ट तुम्हाला दिलंय आता या इक्वेशन मध्ये आपल्याला
वाय पुटअप करायला ऑलरेडी वाय इज इक्वल्स टू 0 त्यांनी सांगितलंय. आपल्याला करस्पॉन्डिंग एक्स फाइंड आउट करायचं. एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4 हे ओरिजिनल इक्वेशन आहे. आपण त्याला काय करूया, थोडंसं ऍडजस्ट करूया. ऍडजस्ट म्हणजेच काय, हा वाय आपण शिफ्ट करूया. आता हे जे न्यू इक्वेशन मिळाले, या न्यू इक्वेशन मध्ये आपल्याला पुटअप करायचं आहे वाय इज इक्वल्स टू 0. आपल्याला 0 पुटअप करायचं आहे. एक्स इज इक्वल्स टू 4 प्लस वाय म्हणजेच 4 प्लस 0 म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू किती मिळाला तुम्हाला, 4. जेव्हा वाय इज इक्वल्स टू 0 असताना एक्स काय मिळाला तुम्हाला, 4. म्हणजे आपली फिलअप काय आली, 4. तुम्हाला ह्या फिलअप मुळे ऑर्डर पेअर आपली काय झाली, 4,0. आपली ऑर्डर पेअर काय आली, 4,0. नेक्स्ट आता आपल्याला फिलअप, आपल्याला टेबलमध्ये एक्स किती मेन्शन केलंय तर -1. आपल्याला एक्स मेन्शन केला -1. एक्स इज इक्वल्स टू 4 प्लस वाय आहे. एक्स आपल्याला मेन्शन केलाय -1. मग -1 इज इक्वल्स टू 4 प्लस वाय ऍज इट इज. आपल्याला इथं एक्स मेन्शन केला, आपल्याला करस्पॉन्डिंग वाय फाइंड आउट करायचं आहे. हा मग एक्स आपण -1 पुटअप केला, 4 प्लस वाय ऍज इट इज. आता हा -1 काय करूया, शिफ्ट करूया राईट हँड साइड लाईन. हा जो वाय आहे तो शिफ्ट करूया लेफ्ट हँड साइडला. मी डायरेक्ट इकडे करते. हा मायनस वाय आला, प्लस वायचा मायनस वाय झाला आणि हा -1चा +1 झाला. काय केला, हा वाय इकडे आणला आणि हा -1 तिकडे नेला. आपण काय केलं, हा -1चा इकडे +1 झाला आणि ह्या प्लस वायचा -y झाला. आपलं इक्वेशन काय मिळालं, -y इज इक्वल्स टू 4 + 1. देअरफॉर y इज इक्वल्स टू 4 + 1 किती झाला, 5. मग हे जे मायनस साइन आहे ते आपण पलीकडे देऊ, म्हणजेच y इज इक्वल्स टू -5. तुमचा y किती आला, हा -5. ऑर्डर पेअर काय आली, -1, -5 ही आली तुमची नेक्स्ट ऑर्डर पेअर. आता ही जी लास्ट आहे 0 आणि -4, तर 0 -4 त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलंय. समजलं नाही हे तुम्हाला, तुम्ही स्वतः पण करून बघा, तुम्हाला अजून इझी वाटेल. हा जो क्वेश्चन आहे तो फक्त आपल्याला इथं टेबल बनवायचाच आहे, फक्त इथं फिलअप करायचे आहेत. जो क्वेश्चन नंबर आपला 2 आहे, त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला असे टेबल्स बनवायचे आहेत आणि ऍक्च्युअली ग्राफ प्लॉट करायचे आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करणार आहे ग्राफ बुकवर. त्यामुळे या नंतरचं जे लेक्चर आहे ते कंटिन्यू करणार आहे आपण ग्राफ बुकवर. सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 2. या क्वेश्चन नंबर 2 मध्ये सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आपल्याला इथं मेन्शन केले सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, बट ग्राफिकली. हे 2 इक्वेशन्स मी मेन्शन केलेत. हेच 2 इक्वेशन आपण फर्स्ट जे एक्झाम्पल एक्सप्लेनेशन मध्ये आपण जेव्हा बोर्डवर सॉल्व्ह केले ना, तिथे हेच 2 इक्वेशन्स घेतलेले आणि आपण त्याचा ग्राफ बोर्डवर प्लॉट केलेला. आता इथे सेम त्याच मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहे आणि प्लॉट करणार आहे ग्राफ, बट आपल्या ग्राफ पेपरवर. स्टार्ट करूया आपण. हे फर्स्ट इक्वेशन आहे, x + y = 6. सेकंड इक्वेशन आहे, x - y = 4. तर हा टेबल आणि सायमल्टेनियसली हा टेबल आपण बनवणार आहे. याचं एक्सप्लेनेशन याच्या खाली आणि याचं एक्सप्लेनेशन याच्या खाली. त्यामुळे ते दिसताना पण अगदी सुंदर दिसतं आणि चेक करताना पण इझी जातं. म्हणून आपण टेबल जेव्हा बनवतो तेव्हा 1 to 1 टेबल बनवा, जेणेकरून तुम्हाला सोल्युशन मध्ये आणि चेक करताना सुद्धा, चेकरला सुद्धा इझी जाणार आहे. म्हणून आपण टेबल असे बनवतोय. नंबर 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल हेच आपण ऍज अ प्रॅक्टिस म्हणून करून बघितलं बोर्डवर. आता आपण हेच एक्झाम्पल आपल्या ग्राफ बुकवर सॉल्व्ह करणार आहोत. आपलं इक्वेशन काय आहे, x + y = 6. देअरफॉर आपण x ऍज इट इजच ठेवूया. आपण काय करूया, हा प्लस y आहे तो शिफ्ट करूया राईट हँड साइडला. इक्वेशन काय मिळालं तुम्हाला, x = 6 - y. आता आपण काय करूया, y च्या व्हॅल्यू आपण पुटअप करूया. y = 0 पुटअप करूया. देअरफॉर x = 6, y = 0. Therefore, x = 6. Next, y = 1. Therefore, x equation काय आहे, 6 - y. Therefore, x = 6 - 1 = 5. Therefore, x = 5. Therefore, y = 1, x = 5. हे मिळालं. नेक्स्ट, put y = 2. Therefore, x = 6 - 2 = 4. आपण हे पुटअप केलं ना, ते आपण या टेबलमध्ये मेन्शन करू. y 0 असताना x आपल्याला काय मिळाला, तर 6 मिळाला. आपली ऑर्डर पेअर काय आली, 6, 0. y1 पुटअप केलं, x किती मिळाला तुम्हाला, 5 मिळाला. ऑर्डर पेअर काय आली आपली, 5, 1. y2 पुटअप केलं आपल्याला आपण, x किती मिळाला, 4. ऑर्डर पेअर आली 4, 2. आपण हे एक्सप्लेनेशन या टेबलच्या खाली मेन्शन केले. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही हवं तर अशी व्हर्टिकल लाईन इथे ड्रॉ करून नेक्स्ट पार्ट इकडे कंटिन्यू केलं तरी चालेल, नाही ड्रॉ केली तरी चालेल. x - y = 4 हे इक्वेशन नेक्स्ट आहे. आपण काय करूया, x ऍज इट इजच ठेवूया. -y आपण शिफ्ट करूया राईट हँड साइडला. -yचं काय झालं, +y. इक्वेशन काय मिळालं तुम्हाला, x = 4 + y. आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया. पुट y = 0. देअरफॉर x = 4 + 0. Therefore, x = 4. When y = 0, we get x = 4. 0 पुटअप केला. आता नेक्स्ट आपण पुटअप करतोय 1. x इक्वेशन काय आहे, राईट डाऊन करून घ्या. 4 + 1 येणार इथे. 4 + 1 किती आलं तुमचं, 5. Therefore,
y is equals to 1, we get x is equals to 5. Y is equals to 2, therefore x is equals to 4 plus 2, x is equals to 6. आता ह्या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या त्या आपण टेबलमध्ये मेन्शन करू. y आपण 0 पुटअप केला, x तुम्हाला काय मिळाला 4. ऑर्डर पेअर काय आली तुमची 4,0. y इज इक्वल्स टू 1 पुटअप केलं, x किती मिळाला तुम्हाला 5. ऑर्डर पेअर काय आली 5,1. y इज इक्वल्स टू 2 पुटअप केलं, x मिळाला तुम्हाला 6. ऑर्डर पेअर काय आली तुमची 6,2. आता हे जे कोऑर्डिनेट्स मिळालेत आपल्याला 6, 0, 5, 1, 4, 2 या लाईनसाठीचे मिळालेत, सॉरी ह्या इक्वेशनसाठीचे मिळालेत x प्लस y इज इक्वल्स टू 6. तर आपण हे कोऑर्डिनेट्स फर्स्ट आपण प्लॉट करू, हे पॉइंट्स आपण ट्रेस करू आणि फर्स्ट ही लाईन ड्रॉ करून घेऊ आणि मग या सेकंड इक्वेशनकडे येऊ. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मी ऑलरेडी प्लॉट करून ठेवलेत. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. आपण स्केल कोणत्या स्केलने आपण हे नंबरिंग केले 1 2 3 4 आपण, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट ऑन बोथ द ऍक्सिस. आता आपल्याला फर्स्ट प्लॉट करायचा 6,0. 6,0. 6 एक्स कॉर्डिनेट 6 आहे आणि वाय कॉर्डिनेट कसा आहे 0. वाय कॉर्डिनेट 0 असल्यामुळे पॉईंट कुठे येणार तुमचा एक्स ऍक्सिसवर. नेक्स्ट 5,1, हा वाय ऍक्सिस वरचा 1 आणि हा एक्स ऍक्सिस वरचा 5. हा पॉइंट आला इथे, हा आला तुमचा 5,1. नेक्स्ट काय आहे 4,2. हा आहे एक्स ऍक्सिस वरचा 4, वाय ऍक्सिस वरचा हा 2. हा पॉइंट नेक्स्ट आपल्याला थर्ड पॉइंट मिळाला 4,2. आता हे जे 3 पॉइंट्स मिळाले ते तुम्हाला कोलिनियर मिळालेत. आपण यातून लाईन ड्रॉ करू. आपण यातून लाईन ड्रॉ केली. कोणत्या इक्वेशनची लाईन आहे ही, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू, इक्वेशन मेन्शन करा एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची, तर त्याच्यासाठीचे कोऑर्डिनेट्स फर्स्ट आहे 4,0. हा 4,0 हा आला बघा तुमचा फर्स्ट पॉइंट, ज्याचा एक्स कॉर्डिनेट 4 आहे आणि वाय कॉर्डिनेट 0 आहे. इथं मी मेन्शन करते 4,0. काय आहे हा 5,1. नेक्स्ट हा 5,1. ऑलरेडी आपण जो ट्रेस केलेला आहे फर्स्ट लाईन साठी 5,1. अगेन आपल्याला ट्रेस करायची गरज नाही, तो ऑलरेडी आपण केलेला आहे. थर्ड आहे 6,2. हा आहे थर्ड 6,2. आता आपल्याला मेन्शन करायचं आहे 6,2. आता हा 6 आहे आणि इथे 2 आहे. एक्स कॉर्डिनेट 6 आणि वाय कॉर्डिनेट 2, म्हणजे हा पॉइंट आला तुमचा इथे 6,2. हा 6,2. हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. आता आपल्याला काय करायचंय, इथून लाईन ड्रॉ करायची. आपण लाईन ड्रॉ केले बघा. या लाईनचं इक्वेशन आपण मेन्शन करूया एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. आपण इकडे मेन्शन करूया एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. याच्या 2 लाईन ड्रॉ केल्यानंतर या 2 लाईन इंटरसेक्ट कुठे होतात, तर 5,1 या पॉईंटमध्ये त्या 2 लाईन इंटरसेक्ट होतात. म्हणजेच या 2 लाईनचा इंटरसेक्टिंग पॉईंट कोणता आहे, तर 5,1. म्हणजेच एक्सचा कॉर्डिनेट आला 5 आणि वायचा कॉर्डिनेट आला 1. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 5 आणि वाय इज इक्वल्स टू 1. एक 5,1 इज अ सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन. इथे आपण मेन्शन करूया द इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ 2 लाईन इज 5,1. x is equals to 5 and y is equals to 1 is a solution of given simultaneous equation. समजलं? ऑलरेडी हे एक्झाम्पल आपण बोर्डवर सॉल्व्ह केलेलं, त्यामुळं तुम्ही अगदी इझिली इकडे करू शकला. आता नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. आपल्याला सॉल्व्ह करायचे 2 सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली. आपल्याला ग्राफिकल मेथडने हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. या फर्स्ट इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5 साठी मी हा टेबल बनवलाय. एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3 साठी हा सेकंड टेबल बनवलाय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आहे ना, हे जे इक्वेशन आहे आपण थोडंसं ऍडजस्ट करून घेऊ. आपण काय करू, हा एक्स ॲज इट इजच पुटअप करू, हा एक्स ॲज इट इजच ठेवू आणि हा जो वाय आहे तो शिफ्ट करू राईट हँड साईडला. मग हा प्लस वाय होता काय झाला मायनस वाय. आता जे इक्वेशन आपल्याला हे मिळालंय एक्स इज इक्वल्स टू 5 मायनस वाय, तर आपल्याला वायच्या व्हॅल्यू आपण पुटअप करू आणि मग करस्पॉन्डिंग एक्स आपण फाइंड आउट करू. जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल साठी केलं सेम त्याच मेथडने आपण करणार आहे. पुट वाय इज इक्वल्स टू 0, therefore x is equals to 5. नेक्स्ट पुटअप करूया आपण y is equals to 1, 0, x is equals to 4. when y is equals to 1 आपल्याला x किती मिळाला, x is equals to 4. नेक्स्ट पुट y is equals to 2, therefore x is equals to 5 minus 2 किती आला तुमचा 3. when y is equals to 2, x किती मिळाला तुम्हाला. आता हे जे आपण व्हॅल्यू पुटअप केलं ते आपण टेबलमध्ये मेन्शन करू. y 0 पुटअप केला, x करस्पॉन्डिंग किती मिळाला तुम्हाला 5. ऑर्डर पेअर काय आली तुमची 5,0. नेक्स्ट y इज इक्वल्स टू 1 पुटअप केला, x 4 मिळाला. ऑर्डर पेअर आली तुमची 4,1. y इज इक्वल्स टू 2 पुटअप केला, x किती मिळाला 3. ऑर्डर पेअर आली 3,2. आता या इक्वेशनसाठी x मायनस वाय इज इक्वल्स टू 3. आता काय करूया आपण, हा x मायनस वाय इज इक्वल्स टू 3 आहे ना, तर आपण काय करूया, हा x ॲज इट इजच ठेवूया आणि हा मायनस वाय आपण शिफ्ट करूया. 3 प्लस वाय झाला तो, आपण राईट हँड साईडला तो शिफ्ट केला. तर हे जे इक्वेशन आपल्याला न्यू मिळाले, तर या इक्वेशनमध्ये आपण वायच्या व्हॅल्यू पुटअप करू. y इज इक्वल्स टू 0 पुटअप करायचं आपल्याला, देअरफॉर x इज इक्वल्स टू 3. पुट y इज इक्वल्स टू 1,
देअरफॉर x इज इक्वल्स टू 4. y इज इक्वल्स टू 1 असताना x किती मिळाला तुम्हाला 4. y इज इक्वल्स टू 2. x इज इक्वल्स टू 5. देअरफॉर y इज इक्वल्स टू 3 असताना x इज इक्वल्स टू 5 मिळाला. y 0 असताना x 3, y 1 असताना x 4, y 3 असताना x किती मिळाला आपल्याला 5. ऑर्डर पेअर आली 3,0, 4,1, 5,3. समजलं तुम्हाला? आपण हे टेबल बनवलेले आहेत. आता हे जे कोऑर्डिनेट्स आपल्याला पॉइंट्सचे मिळाले ते आपण फर्स्ट हे प्लॉट करून घेऊ आणि लाईन ड्रॉ करू. हा फर्स्ट आपण ड्रॉ करूया. 5,0 हे बघा फर्स्ट आला हा 5,0. कोणता पॉईंट तुम्ही ट्रेस करताय तो इथे मेन्शन करायचा 5,0. नेक्स्ट 4,1. हा इकडे एक्स कोऑर्डिनेट 4 आहे, वाय कोऑर्डिनेट काय आहे 1. पॉईंट इथे आला तुमचा 4,1. नेक्स्ट 3,2. हा 3 आहे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आहे हा 2. हा 2 हा आला तुमचा नेक्स्ट पॉईंट. हे 3 जे पॉईंट्स मिळाले ते कोलिनियर आलेत आणि आपण त्यातून लाईन ड्रॉ करू. ही जी आपण लाईन ट्रेस केलेली आहे तर ही लाईन कोणत्या इक्वेशनचे x + y = 5 इथे मेन्शन करूया आपण x + y = 5. आता नेक्स्ट x - y = 3 यासाठी आपण करूया. फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे 3,0. x कोऑर्डिनेट 3, y कोऑर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट होणार ह्या x ऍक्सिसवर. हा आला तुमचा 3,0. नेक्स्ट काय आहे 4,1. हा आहे 4,1 ऑलरेडी आपण मेन्शन केलेला आहे. लास्ट आहे 5,3. हा 5 आहे आणि हा 3 आहे. हा 3 आहे आणि हा 5 आहे म्हणजे पॉईंट इथे येणार हा आला तुमचा 5,3. 4,1 ऑलरेडी आपल्याला इथे 4,1 आणि इथे 4,1 आहे. आपण जेव्हा 2 इक्वेशन सॉल्व्ह केले तेव्हा हा सेकंड कोऑर्डिनेट 4,1, 4,1 ऑलरेडी आपण 4,1 ट्रेस केले त्यामुळे तो अगेन ट्रेस करायची काही आवश्यकता नाही. आता हे जे 3 पॉईंट्स आहेत इथून आपण लाईन ड्रॉ करू. आपण लाईन ड्रॉ केली बघा या 3 आपल्याला जे पॉईंट्स मिळालेले या 3 पॉईंट्स मधून आणि या लाईनचं इक्वेशन काय x - y = 3 आपण इथे मेन्शन करूया. या लाईनचं इक्वेशन मेन्शन केलं आपण. आपला हा जो ग्राफ मिळाला या ग्राफमध्ये या ज्या लाईन आपण ड्रॉ केला x + y = 5 या इक्वेशनची आणि x - y = 3 या इक्वेशनची जी आपण लाईन ड्रॉ केलं तर त्या लाईन इंटरसेक्ट होतात या पॉईंटमध्ये 4,1. देअरफॉर सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन इज 4,1. Point of intersection is 4,1. Therefore, x is equals to 4 and y is equals to 1 is a solution of given simultaneous equation. या ज्या 2 लाईन इंटरसेक्ट होतात या पॉईंटमध्ये तर हे आलं या सोल्युशन या 2 सायमल्टेनियस इक्वेशनचं. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला काय दिलं x + y = 0 आणि सेकंड इक्वेशन दिले 2x - y = 9. सॉल्व्ह करायचे तर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग ग्राफ. आता x आणि y चे मी टेबल बनवलेत. हा फर्स्ट इक्वेशन साठी आणि हा सेकंड इक्वेशन साठी. आता आपण हे सॉल्व्ह करूया. x + y = 0 आहे तर आता हा हे अगदीच इझी एक्झाम्पल आहे. x इज इक्वल्स टू काय येणार आहे हा प्लस वायचा मायनस वाय. जी काही तुम्ही x ची व्हॅल्यू पुटअप करणार आहे करस्पॉन्डिंग y तुम्हाला काय मिळणार आहे निगेटिव्ह. x ची पुटअप करा y ची पुटअप करा चालेल. पुट x इज इक्वल्स टू 0 देन y इज इक्वल्स टू 0. पुट x इज इक्वल्स टू 1 देन y इज इक्वल्स टू -1. पुट x इज इक्वल्स टू 2 y इज इक्वल्स टू काय मिळणार आहे तुम्हाला -2. आपण या व्हॅल्यूज इथं टेबलमध्ये मेन्शन करू. x इज इक्वल्स टू 0, 1, 2 पुटअप केले आपण. करस्पॉन्डिंग y काय मिळाला 0, -1, -2. ऑर्डर पेअर काय आल्या 0, 0, 1, -1 अँड 2, -2. नेक्स्ट आता हे इक्वेशन आपण राईट डाऊन करून घेऊ. 2x - y = 9. हे जे 2x - y = 9 आहे ना तर हा y काय करूया आपण शिफ्ट करूया राईट हँड साईडला. 2x = 9 + y झाला. आता हे प्लस हे जे 9 आहे ना ते आपण इकडे शिफ्ट करू लेफ्ट हँड साईडला. 2x - 9 = y झाला. आता फक्त हे मी उलट लिहिते y = 2x - 9. समजलं? आपण काय केलं y इज इक्वल्स हा -y होता तो शिफ्ट केला. नंतर हा जो 9 लेफ्ट हँड साईडला होता तो राईट हँड साईडला होता 9 तो आपण लेफ्ट हँड साईडला आणला. मग काय झालं 2x - 9 = y. आपण फक्त हे उलट मेन्शन केले y = 2x - 9. आता आपण काय करूया x च्या व्हॅल्यू पुटअप करूया आणि करस्पॉन्डिंग y फाइंड आउट करूया. हा राईट हँड साईडच्या 2x आहे ना तर इथे x च्या व्हॅल्यू आपण पुटअप करूया. पुट x = 0. देअरफॉर y चे इक्वेशन काय आहे 2x - 9. y = 2x - 9. 2 × 0 काय आला 0 - 9. देअरफॉर y = काय आला तुमचा -9. वेन x = 0 y किती मिळालं तुम्हाला -9. पुट x = 1. x = 1 पुटअप केल्यानंतर y = 2 × 1 - 9
इज इक्वल्स टू 2 मायनस 9 इज इक्वल्स टू -7. वाय किती आला तुमचा -7. वेन एक्स इज इक्वल्स टू 1 वाय इज इक्वल्स टू -7. पुट एक्स इज इक्वल्स टू 2. 0 पुटअप केला, 1 पुटअप केला, नेक्स्ट आपण पुटअप करतोय 2. वाय इज इक्वल्स टू 2 इंटू 2 -9. वाय इज इक्वल्स टू -5. एक्स इज इक्वल्स टू 2 असताना वाय किती मिळाला तुम्हाला -5. हा, हे आलं थर्ड कॉर्डिनेट आपल्याला मिळाला. आता आपण ज्या व्हॅल्यू पुटअप केल्या त्या मेन्शन केलं. एक्स इज इक्वल्स टू 0 1 2 पुटअप केलं आपण 0 1 2. करस्पॉन्डिंग वाय काय मिळाले तुम्हाला -9 -7 अँड -5. आता इथं आपण ऑर्डर पेअर मेन्शन करूया. 0 -9 1 -7 अँड 2, -5. फर्स्ट आपण ही लाईन ट्रेस करून घेऊ या इक्वेशन साठीची. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0 साठीचे हे कॉर्डिनेट आपण इथं ग्राफ पेपरवर मी स्केल मेन्शन केले. एक्स एक्सिस वाय एक्सिस मी ऑलरेडी प्लॉट करून ठेवलाय. तर आता हे जे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0 त्याच्यासाठीचा जो आपण टेबल फाइंड आउट केला त्यामधलं फर्स्ट 0,0 म्हणजेच काय तुमचा ओरिजिन. हा 0,0. नेक्स्ट 1, -1. एक्स कॉर्डिनेट 1 आहे, वाय कॉर्डिनेट काय आहे -1. म्हणजे पॉईंट कुठे येणार फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉईंट येणार इथे. हा आहे तुमचा 0,0. हा आहे तुमचा 1, -1. नेक्स्ट काय आहे 2, -2. हा 2 आहे आणि हा -2 आहे. हा 2 आहे आणि हा वाय वरचा -2 आहे. 2, -2. आता आपण लाईन ड्रॉ करू शकतो ना. हे 3 पॉईंट्स कोलिनियर आले. स्ट्रेट लाईन ही जी ड्रॉ केली आपण याचं इक्वेशन मेन्शन करायला विसरायचं नाही. इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट आता या टेबल मधले हे जे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे फर्स्ट आहे 0, -9. हा आला तुमचा पॉईंट 0, -9. नेक्स्ट कोणता पॉईंट आहे 1, -7. 1 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि -7 म्हणजे वाय ऍक्सिस वरचा पॉईंट आला तुमचा इथे. हा आला तुमचा पॉईंट 1, -7. नेक्स्ट आहे हा 2 आणि हा -5. बघा हा आला तुमचा 2, -5. आता हे जे 1 2 3 हे 3 पॉईंट्स कसे आहेत कोलिनियर आहेत. आपण इझिली लाईन ड्रॉ करू शकतोय ना. मी लाईन ड्रॉ केले बघा आणि याचं इक्वेशन आपण मेन्शन करूया. इक्वेशन काय आहे 2x - y इक्वल्स टू 9. इक्वेशन आपण मेन्शन करूया. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे हा इंटरसेक्टिंग पॉईंट आपण हायलाइट करू. इंटरसेक्टिंग पॉईंट आणि याचे कॉर्डिनेट्स मेन्शन करू. याचे कॉर्डिनेट्स काय येणार आहेत एक्स ऍक्सिस वरचा 3 आणि वाय ऍक्सिस वरचा -3. 3, -3. The two line intersecting at point 3, -3. Therefore, the solution of this given simultaneous equation is x is equals to 3 and y is equals to -3. आपण इथे मेन्शन करू आन्सर मध्ये. x is equals to 3 and y is equals to -3 is solution of given simultaneous equation. जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली हा हमखास क्वेश्चन येतो, अगदी नक्की येतो. त्यामुळे आपण सुटसुटीत असे टेबल मेन्शन करायचे. आपण इक्वेशन जे सॉल्व करतोय ते इक्वेशन सॉल्व केल्यानंतर कॉर्डिनेट्स व्यवस्थित मेन्शन करायचे. ग्राफ व्यवस्थित अगदी सुंदर सुटसुटीत प्लॉट करायचा आहे. स्केल लिहायला विसरायचं नाही. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस डिनोट करायला विसरायचं नाही. आणि जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हायलाइट करायचा आणि द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन मेन्शन करायचा आपल्याला. कोणता आहे तो 3, -3. Therefore, x is equals to 3 and y is equals to -3 is the solution of given simultaneous equation. मेन्शन करायचं आहे, विसरायचं आपल्याला काहीही नाही. नेक्स्ट आपण सॉल्व करूया एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये इक्वेशन्स काय दिले तुम्हाला 3x - y is equals to 2 and 2x - y is equals to 3. तर हे 2 इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत, आपल्याला सॉल्व करायचं आहे ग्राफिकली. तर 3x - y is equals to 2 मी इकडे राईट डाऊन करून घेते. 3x - y is equals to 2. आता आपण काय करूया हा -y ॲज इट इजच ठेवूया. हा 3x आहे ना तो 3x प्लस आहे इकडे येऊन काय होणार -3x होणार. आता काय करूया नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस साइन आपण काढून टाकू. मायनस साइन काढून टाकू म्हणजे सपोज आपण ह्या इक्वेशनला -1 ने जर मल्टिप्लाय केलं मायनस प्लस झाला. हा +2 चा -2 झाला आणि हा -3 चा +3 झाला. म्हणजेच इक्वेशन काय आलं तुम्हाला y is equals to 3x - 2. हे आलं तुमचं इक्वेशन आणि या इक्वेशनवरच आपल्याला बाकीचा पार्ट सगळा सॉल्व्ह करायचा आहे. समजलं. अगेन आपण पुटअप करणार आहे x is equals to 0. आता इथे काय आहे y is equals to 3x आहे ना, मग आपण x ची व्हॅल्यू पुटअप करूया. x is equals to 0 पुटअप करूया. y इक्वेशन काय आहे 3x - 2 आहे. when x is equals to 0 y किती मिळाला तुम्हाला -2. put x is equals to 1 y is equals to 1. when x is equals to 1 y is equals to 1. next put x is equals to 2. x is equals to 2 y is equals to 3 into 2 -2. x is equals to 2 y is equals to किती मिळालं तुम्हाला 4. x 0 असताना y किती मिळालं तुम्हाला -2. 1 असताना 1 आणि 2 असताना 4. ऑर्डर पेअर काय आल्या 0, -2 1, 1
2,4. नेक्स्ट 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 3. हे राईट डाऊन करून घ्या. 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 3. आता हा मायनस वाय ॲज इट इजच ठेवूया, हा 3 ॲज इट इजच ठेवूया, हा 2x काय करूया मायनस 2x करूया. आता ह्या मायनस साईन आपल्याला नको आहे, -1ने आपण जर मल्टिप्लाय केलं बोथ द साइड्स तर काय आलं, y इज इक्वल्स टू 2x मायनस 3. समजलं. आता हे जे न्यू इक्वेशन मिळाले इथं आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. पुट x इज इक्वल्स टू 0. when x इज इक्वल्स टू 0, y इज इक्वल्स टू -3. x इज इक्वल्स टू 2 पुटअप करूया. आता हा 0 पुटअप केलाय, 1 नको, आपण 2 पुटअप करूया. मी हे ऑलरेडी सॉल्व्ह करून बघितलंय, त्यामुळे जे जास्त इझी असतं तेच मी घेते इथं. आपण नेक्स्ट पुटअप करूया 2. x इज इक्वल्स टू 2 पुटअप केल्यानंतर y इज इक्वल्स टू 2 इंटू 2 -3. देअरफॉर x इज इक्वल्स टू 2 असताना y इज इक्वल्स टू 1 मिळाला तुम्हाला. 0 पुटअप केलाय, 2 पुटअप केलाय, x इज इक्वल्स टू, आता x इज इक्वल्स टू आपण 4 पुटअप करतोय. y इज इक्वल्स टू 2 इंटू 4 -3. 8 minus 3 is equals to 5. आपण इथे मेन्शन करूया 0, 2, 4. करस्पॉन्डिंग y काय मिळालं तुम्हाला, -3, 1 and 5. ऑर्डर पेर काय मिळाली, 0 -3, 2 plus 1 सॉरी 4, 5. आता हे जे पॉईंट्स आहेत ते आपण ट्रेस करूया आपल्या ग्राफ पेपरवर. आता हे जे फर्स्ट इक्वेशन होतं, फर्स्ट इक्वेशन मध्ये कॉर्डिनेट काय मिळालं तुम्हाला, 0, -2. 0 x कॉर्डिनेट आणि -2 y कॉर्डिनेट, म्हणजे इथे आला पॉईंट हा -2. नेक्स्ट 1, 1, 1, हा x 2 आला आणि y काय आला 4, 4. लाईन आपण बघा ड्रॉ केलेली आहे. हे लाईनचं इक्वेशन मी इथं मेन्शन केलं. नेक्स्ट आता ह्या लाईनसाठीचे 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 3 या इक्वेशनसाठीचे पॉईंट्स 0, -3. हा 0 आहे आणि -3 म्हणजे इथे आला वायचा -3. 0, -3. नेक्स्ट 2, 1, हा 2 आणि हा 1. नेक्स्ट पॉईंट इथे आला तुमचा. थर्ड पॉईंट 4, 5. हा 4 आणि y वरचा 5. ही जी सेकंड लाईन आहे, या सेकंड लाईनचं इक्वेशन मेन्शन करूया इथे. सेकंड लाईनचं इक्वेशन काय आहे, 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 3. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण हायलाइट करू. याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, तर -1, -5. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन इज -1, -5. Therefore, x is equals to -1, y is equals to -5 is a solution of given simultaneous equation. हे तुमचं एक्झाम्पल नंबर 4 होतो क्वेश्चन 2 मधला. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया 5. सॉल्व्ह करूया आपण एक्झाम्पल नंबर 5. हे जे इक्वेशन आहे 3x - 4y इज इक्वल्स टू -7, मी राईट डाऊन करते. आता हा 3x आपण ॲज इट इजच ठेवूया. हा जो -y आहे 4y आहे तो आपण शिफ्ट करूया. -7 ॲज इट इज, -4yचं काय होणार +4y. आता हे जे 3 इंटू x आहे ना, तर आपल्याला 3 शिफ्ट करायचं आहे. तर हा x ॲज इट इजच ठेवूया. x ॲज इट इजच ठेवल्यानंतर हा +4y मी फर्स्ट मेन्शन करते, +4y आणि -7 नंतर मेन्शन करते. हा फक्त मी काय केलं, हे +4y आधी आणि -7 नंतर मेन्शन केले आणि हा 3 ने इथं मल्टिप्लाय केलेलं ना, याला काय होणार, तो डिवाइड होणार. हे आलं तुमचं न्यू इक्वेशन आणि आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत याच इक्वेशन मध्ये आणि करस्पॉन्डिंग एक्स वायच्या व्हॅल्यू पुटअप करूया, करस्पॉन्डिंग एक्स फाइंड आउट करूया. आता नेक्स्ट इथे जो आहे 5x - 2y इज इक्वल्स टू 0. तर हा -2y आपण शिफ्ट करूया. 5x आपण ॲज इट इजच ठेवूया. -2yचा काय झाला +2y. आता ह्या 5 ने इथे मल्टिप्लाय केले ना, आपण हा x ॲज इट इजच इथं मेन्शन करू. या 5 ने मल्टिप्लाय केले, राईट हँड साईडला काय होणार आहे, तो डिवाइड, म्हणजे 2/5 इंटू y. हे आलं तुमचं न्यू इक्वेशन. आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया वायच्या आणि करस्पॉन्डिंग एक्स फाइंड आउट करूया. y इज इक्वल्स टू आपण पुटअप करूया 1. 4 इंटू 1 डिवायडेड बाय 3. 4 इंटू 1 किती आला तुमचा 4 - 7 किती आला -3 डिवायडेड बाय 3. -3 डिवायडेड बाय 3 किती आला -1. वेन y इज इक्वल्स टू 1, x किती मिळाला तुम्हाला -1. y इज इक्वल्स टू मी 0 पुटअप करून बघितला. 0 जर पुटअप केला तर मग -7/3 आलं. मग ते डिवायडेशन करून मग पॉईंट मध्ये प्लॉट करायला इथे क्रिटिकल होईल आपल्याला ग्राफ पेपरवर, म्हणून आपण y इज इक्वल्स टू 1च पुटअप केला. 1 पुटअप केल्यानंतर x किती मिळालं तुम्हाला -1. आता नेक्स्ट आपण पुट करू y इज इक्वल्स टू -2. 4 इंटू आपण y काय पुटअप करतोय -2 -7 डिवायडेड बाय 3 -15 डिवायडेड बाय 3 म्हणजेच -5. वेन y इज इक्वल्स टू -2, x किती मिळाला तुम्हाला -5. y इज इक्वल्स टू 4, x इज इक्वल्स टू 16 - 7 म्हणजेच 9 डिवायडेड बाय 3. 9 डिवायडेड बाय 3 म्हणजेच 3. वेन y इज इक्वल्स टू 4, x किती मिळाला तुम्हाला 3. 1 -2 and 4. x किती मिळाला तुम्हाला -1 -5 and 3. ऑर्डर पेअर काय आलं तुमच्या -1 1 -5 -2 3, 4.
आता नेक्स्ट इक्वेशन आपण इकडे सॉल्व्ह करूया. हे इक्वेशन अगदी इझी आहे. पुट y इज इक्वल्स टू 0. पुट y इज इक्वल्स टू 0, x किती मिळालं तुम्हाला 0. इथं काय सॉल्व्ह करायची काही गरज नाही. y इज इक्वल्स टू 5 केल्यानंतर इथे बघा हा 2/5 इंटू y आहे. तर 1 केला तर 2/5. मग अगेन मल्टिप्लिकेशन करून पॉईंटमध्ये नंबर येणार. मग तो इथे प्लॉट करताना तुम्हाला ग्राफ पेपरवर ना थोडं क्रिटिकल जाणार, म्हणून आपण अशाच व्हॅल्यू इथं घेतल्यात जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन पण अगदी इझिली होईल आणि आपण पॉईंट प्लॉट करायला सुद्धा आपल्याला इझी जाईल. y इज इक्वल्स टू जर तुम्ही 5 घेतला तर x इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 5 इंटू y आहे ना. मग या y च्या ऐवजी आपण पुटअप करूया 5. मग 5 गेट कॅन्सल. x इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 2. करूया y इज इक्वल्स टू -5 घेऊ. x इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 5 इंटू y. y म्हणजेच काय आपण पुटअप करू -5. देअरफॉर x इज इक्वल्स टू -2. 5 गेट कॅन्सल. हे -1 इंटू 2 -2. वेन y इज इक्वल्स टू -5, x किती मिळालं तुम्हाला -2. 0 5 आणि -5 करस्पॉन्डिंग x काय मिळाला x 0. ऑर्डर पेअर 0,0. इथे 2 2,5 आणि इथे -2 -2, -5. आता हे पॉइंट्स आपण प्लॉट करूया. हा आला तुमचा -1 आणि 1. -1 x ॲक्सिसवरचा, नंतरचा 1 y ॲक्सिसवरचा. -5 -2. हा आहे -5 आणि हा आहे -2 इथे आला थर्ड क्वाड्रंटमध्ये. -5 -2. नेक्स्ट 3,4. 3 पॉझिटिव्ह आहे. हा 3,4. हा 3 आणि हा 4. हा 3 आणि हा 4. पॉईंट इथे आला तुमचा 3,4. लाईन ड्रॉ करू आपण या 3 पॉईंट्समधून. याचं इक्वेशन आपण मेन्शन करूया. 3x - 4y इज इक्वल्स टू -7. आता नेक्स्ट आपण लाईन ड्रॉ करू या इक्वेशनसाठी. या इक्वेशनचे पॉईंट्स काय 0,0 म्हणजे हा आला तुमचा ओरिजिन 0,0. नेक्स्ट 2,5. हा 2 आणि हा 5. हा आला तुमचा 2,5. लास्ट काय आहे -2 -5. -2 आणि -5 इथे आला. -2, -5. या 3 पॉईंट्समधून आपण लाईन ड्रॉ करू आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला हायलाइट करायचा आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आला हो हा आहे 1. एक्स कोऑर्डिनेट आलाय हाचा 1. हे बघा इथे अगदी केअरफुली बघा. हा आहे 1 आणि हा आहे 2.5. हा 2 आणि 3. हे जे 2 आहेत ना, ह्या 2 ज्या लाईन आहेत, ह्या 2 लाईन्समध्ये ह्या ज्या अगदी फेंट दिल्यात ना, ह्या टोटल 10 लाईन आहेत. म्हणजे आपल्या ज्या स्केलवर असतात ना, ह्या स्केलवर हे जे 2 आहेत 0 to 1, 1 to 2 हे जे आहेत याच्यामध्ये किती आहेत टोटल 10 लाईन्स आहेत. म्हणजे ह्या 1 पासून 2 पर्यंत याचे जे पार्टिशन केलेलं आहे ते 10 पार्ट्समध्ये केले. सेम तसंच असतं या ग्राफ बुकवर. तर ह्याच्यामधली जी लाईन आहे, हे बघा याच्यामधली जी आहे 2 आणि 3 च्या एक्झॅक्टली मिडलची लाईन म्हणजेच हा पॉईंट काय आला 2.5. वाय कोऑर्डिनेट काय आला याचा 2.5. समजलं तुम्हाला. हा एक काय 1 येतोय तो काय अगदी तुम्ही इझिली समजता, पण हा 2 आणि 3 च्या एक्झॅक्टली मिडल लाईन आहे ही, म्हणजेच काय आला हा 2.5. समजलं. आपला जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आला 1, 2.5. म्हणजेच सोल्युशन काय आलं x इज इक्वल्स टू 1 and y इज इक्वल्स टू 2.5. आपण मेन्शन करूया इथं आन्सरमध्ये. The point of intersection of two lines is 1, 2.5. Therefore, x is equals to 1 and y is equals to 2.5 is the solution of given simultaneous equation. Solve करूया आपण लास्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 6. 2x minus 3y is equals to 4. 3y minus x is equals to 4. 2x minus 3y is equals to 4. आता हे इक्वेशन आपण थोडंसं ऍडजस्ट करू. हा 2x मी ॲज इट इजच इथं कंटिन्यू करते आणि हा -3y ना तो आपण शिफ्ट करूया. -3y चं काय झालं +3y. आता हे जे 2x ने 2 ने काय केलं x ला मल्टिप्लाय केले, तर आपण काय करूया हा x ॲज इट इजच ठेवूया. मल्टिप्लाय केलेला जो 2 आहे तो शिफ्ट करूया. काय होणार तो डिवायडेड बाय 2 होणार. मल्टिप्लाय केलाय ना तो राईट हँड साईडला जाऊन काय होणार डिवाइड होणार. इक्वेशन काय मिळालं तुम्हाला x इज इक्वल्स टू 4 + 3y डिवायडेड बाय 2. आता हे जे नेक्स्ट आहे ना हे 3y मायनस x इज इक्वल्स टू 4 आहे. तर हा -x काय करूया आपण शिफ्ट करूया. 3y इज इक्वल्स टू 4 + x आणि ह्या 3 ने काय केले मल्टिप्लाय केले आपण तो शिफ्ट करूया. y इज इक्वल्स टू 4 + x डिवायडेड बाय 3. हे मिळालं तुम्हाला न्यू इक्वेशन. आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊ आणि मग इकडे जाऊ. आता काय करूया आपण 4 + 3y आपण काय करूया इथं y च्या व्हॅल्यू पुट अप करूया. फर्स्ट पुट y इज इक्वल्स टू 0. 4 + 0 डिवायडेड बाय 2 आलं. 4 डिवायडेड बाय 2. x इज इक्वल्स टू किती मिळालं तुम्हाला 2. तर 1 जर आपण पुटअप केलं तर मग क्रिटिकल होणार आहे म्हणून आपण 2 पुटअप करूया. y इज इक्वल्स टू 2 पुटअप केल्यानंतर x इज इक्वल्स टू 4 + 3 इंटू 2 डिवायडेड बाय 2. 4 + 3 इंटू 2 4 + 6 डिवायडेड बाय 2. 4 + 6 म्हणजेच किती आलं तुमचं 10 डिवायडेड बाय 2. y इज इक्वल्स टू 2. x किती मिळाला तुम्हाला 10 डिवायडेड बाय 2. x किती मिळाला तुम्हाला
y इज इक्वल्स टू -2. -2 पुटअप केल्यानंतर x इज इक्वल्स टू 4 + 3 × -2 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज 2 डिवायडेड बाय 2. -2 डिवायडेड बाय 2 किती आला? -1. वेन y इज इक्वल्स टू -2, x किती मिळाला तुम्हाला? -1. 2, 0, 5, 2, -1, -2. नेक्स्ट आपण x इज इक्वल्स टू 2 पुटअप करूया. y इज इक्वल्स टू 4 + x डिवायडेड बाय 3. आपण इथं अशी व्हॅल्यू पुटअप करतोय जेणेकरून हे डिव्हिजन अगदी आपल्याला इझिली करता येईल. मग आपण 4 + 2 जर केलं, 4 + 2 किती आला? 6. 6 डिवायडेड बाय 3 किती येणार आहे? 2 येणार आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त सिंपल करतोय. वेन x इज इक्वल्स टू 2, y इज इक्वल्स टू 2. पुट x इज इक्वल्स टू -4 पुटअप करूया. हा +4 आहे ना, इथं या इक्वेशन मध्ये 4 + x आहे ना, हा +4 आहे. आता -4 पुटअप करूया. 4 - 4 किती आला? 0. म्हणजे y किती मिळाला आपल्याला? 0. y इज इक्वल्स टू -4 असताना y किती मिळाला तुम्हाला? 0. आपण x इज इक्वल्स टू -1 पुटअप करू. y इज इक्वल्स टू 4 + x डिवायडेड बाय 3. आता इथं -1 पुटअप करायचं आहे म्हणजे 4 - 1 होणार. 4 - 1 किती येणार? 3 येणार. 3 डिवायडेड बाय 3 म्हणजेच y किती आला तुमचा? 1. x इज इक्वल्स टू -1 असताना y किती मिळालं तुम्हाला? 1. x2 y2 2, 2 -4 0 -4 0 -4 0 आणि हा -1 1. x आहे -1, y मिळाला 1. ऑर्डर पेअर आली -1 1. आपण आता ग्राफ प्लॉट करू. 2, 0. x कॉर्डिनेट 2 आहे, y कॉर्डिनेट 0 आहे. म्हणजे पॉईंट्स कुठे येणार? x ऍक्सिस वर येणार. म्हणजे तुमचा पॉईंट इथं आला 2, 0. हा आला तुमचा पॉईंट 2, 0. नेक्स्ट 5, 2. हा x कॉर्डिनेट 5 आणि y कॉर्डिनेट 2. इथे आला तुमचा पॉईंट. हा 2 आणि हा 5 आला तुमचा 5, 2. -1 -2 -1 x वरचा -1 इथे आला आणि y कॉर्डिनेट वरचा -2. हा -1 आणि हा -2. हा -1 आणि हा -2. पॉईंट तुमचा इथे आला. आता हे 1 2 3 हे 3 पॉईंट्स आपल्याला जॉईन करून घ्यायचे. इक्वेशन इथं मेन्शन केलं. नेक्स्ट आपण हे पॉईंट आपण ट्रेस करू. 2, 2 2, इथं आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 2, 2. नेक्स्ट काय आहे? हा -4 0 -4 एक्स ऍक्सिस वरचा -4, एक्स ऍक्सिस वरचा -4 आणि 0 y ऍक्सिस वरचा. म्हणजे पॉईंट आला हा तुमचा एक्स ऍक्सिस वर -4, 0 -1 आणि हा 1. पॉईंट इथे आला तुमचा -1, 1 -1, 1. आता हे 3 पॉईंट्स आपण जॉईन करून घेऊ. लाईन आपण ड्रॉ केले. या लाईनचं इक्वेशन मेन्शन करूया. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुम्ही हायलाइट करा. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तुमचा एक्स ऍक्सिस वरचा 8 आणि y ऍक्सिस वरचा 4. 8, 4. Therefore 8, 4 is a solution of given simultaneous equation. आणि हे जे टेबल आपण बनवतोय त्या या फर्स्ट टेबलच्या खाली याचं एक्सप्लेनेशन, सेकंड टेबलच्या खाली याचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला आन्सर शीट मध्ये सुद्धा तुम्ही अगदी सुटसुटीत मेन्शन करत जा, जेणेकरून हे बघितल्यानंतरच पॉईंट्स अगदी जो चेक करणारा चेकर आहे त्याच्यासाठी सुद्धा इझी जाईल आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. हे जे आन्सर आहे, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन इज 8, 4. Therefore x is equals to 8 and y is equals to 4 is a solution of given simultaneous equation. या क्वेश्चन नंबर 2 मधल्या या 6 एक्झाम्पल सोबतच आपला हा प्रॅक्टिस सेट 1.2 हा आपला प्रॅक्टिस सेट 1.2 आपण इकडे टोटल सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला मी इथं मेन्शन करते बघा. हे आपण क्वेश्चन 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. याचा आहे हा फर्स्ट ग्राफ. नेक्स्ट हे सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं आणि याचा आहे हा ग्राफ. नेक्स्ट हे थर्ड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं विथ एक्सप्लेनेशन. याचा आहे हा ग्राफ. हे फोर्थ आपण सॉल्व्ह केलं. हे फोर्थ एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं आणि याचा ट्रेस केला आपण हा ग्राफ. हे फिफ्थ एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. फिफ्थ एक्झाम्पल आणि हा याचा ग्राफ आहे फिफ्थ एक्झाम्पलचा. आणि नेक्स्ट आपण लास्ट एक्झाम्पल हे एक्झाम्पल नंबर 6 आपण सॉल्व्ह केलं. एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व्ह करून आपण हा याचा ग्राफ इथे मेन्शन केलेला आहे. समजले तुम्हाला? टोटल आपण 6 एक्झाम्पल होते ना, आपण ते पूर्ण सगळे 6 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. जो मॅक्झिमम पार्ट असतो तो मी सॉल्व्ह करून तुम्हाला देतेच, पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतः इंडिपेंडंट सुद्धा प्रॅक्टिस केलं पाहिजे. तुम्ही हे सगळे ग्राफ तुम्हाला आता आयडिया आली असेल आपण कसं केलंय ते, तर तुम्ही बघा. जिथे तुम्ही अडकाल ना तिथे तुम्ही या लेक्चरचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. तुम्ही बघा, समजून घ्या आणि स्वतः इंडिपेंडंट ट्रेस करायचा प्रयत्न करा. हे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला फुल मार्क्स मिळवून देतात. त्यामुळे हा पार्ट इझी आहे, तर फुल मार्क्स आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत. या प्रॅक्टिस सेटवर नक्की क्वेश्चन येतो, त्यामुळे हा प्रॅक्टिस सेट अगदी तुम्ही क्लिअर करायचा, अगदी परफेक्टच बनवायचा, जेणेकरून आपले 3 और 4 मार्क्स जे काय येतील, 3 मार्क्सला येईल, 4 मार्क्सला येईल, तर आपले ते कन्फर्म असतील बोर्ड एक्झामचे. जर टीचिंगची मेथड तुम्हाला खरंच इझी वाटत असेल ना, तर नक्की एक व्हिडिओला लाईक करत जा. तुमचे कोणी क्लासमेट्स असतील, फ्रेंड्स असतील, तर त्यांना पण व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.
आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करणार आहे पण नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामुळे आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.